नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 14 वर्षीय अथर्व ननोरे हा हनुमान जयंतीच्या निमित्तानं गिट्टी खदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून बेपत्ता झाला होता। त्यानंतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात सापडला। अत्यंत निर्घुण अवस्थेत त्याचा मृतदेह सापडून आला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा 3 दिवसानंतर उलगडा करण्यात यश आलं आहे। हनुमान जयंती निमित्त गिट्टी खदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून अथर्व बेपत्ता झाला होता। त्यानंतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला। यामुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती। नागपूर पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान केला आणि आरोपीला अटक केली। आरोपी हे अथर्वचे शेजारी आहे। जय यादव आणि त्यांचे मित्र कुणाल शाहू आणि आशिष शाहू यांनीच अपहरण करून हत्या केली। आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे। हनुमान जयंतीच्या रॅलीमधून गाडी आणायला जायचं आहे असे कारण देत आरोपींनी अथर्वला सोबत घेऊन गेले। अपहरण केल्यानंतर काही तासात अथर्वची गळा आवळून हत्या केली। हत्या केल्यानंतर आरोपींनी अथर्वचा मृतदेह गाडीतच ठेवला होता। तर शनिवारी लोणार भागात अथर्वचा मृतदेह सापडला होता। अथर्वची हत्या पैशांसाठी केल्याचं समोर आलंय। त्याचं अपहरण करून खंडणी मागण्याचा आरोपीचा कट होता। मात्र हत्येनंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी फोन केला नसल्याने हत्येचा उलगडा होत नव्हता। अखेर 3 दिवसानंतर या हत्येचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहेत।